सर, आणखी एका सामन्यावर आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा सामना विश्वचषक 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत फुटबॉल प्रेमींचं लक्ष पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याकडे लागले. दोन्ही संघांनी गटफेरीत चांगली कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केला. आता विजय मिळवणाऱ्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत तिकीट मिळणार आहे. एक नजर टाकूयात ग्राफिक्सवर. पहाटे 4:30 वाजता टोरंटो स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पोर्तुगाल जिंकण्याची शक्यता जास्त आहे. क्रोएशिया अपसेट करू शकतो. रोनाल्डो, ब्रुनो फर्नांडिसकडे लक्ष. तर याही संदर्भात आशिष सर आपल्या सोबत आहेत. आशिष सर, पोर्तुगाल विरुद्ध क्रोएशियाचा खेळ त्याचा भक्कम मिडफिल्डवर अवलंबून असतो, जो खेळांचा वेग नियंत्रित करतो. पोर्तुगालचे विटिना आणि ब्रुनो फर्नांडिस हे क्रोएशियाच्या या मिडफिल्ड इंजिनला कसं रोखू शकतात? कारण दोन्ही संघाकडे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. सामना जर अतिरिक्त वेळेत किंवा पेनल्टी शूटआउट पर्यंत गेला तर कोणत्या संघाचे राखीव खेळाडू गेम चेंजर ठरू शकतात, काय वाटतंय? पोर्तुगाल म्हणलं की रोनाल्डो हे आलंच. आणि आज पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिन यांनी स्पष्ट केलेले आहे, या मॅच संदर्भात रोनाल्डोला फिजिकली आणि मेंटली कोणताही दबाव नाही. रोनाल्डो संदर्भात संघामध्ये कोणतेही मतभेद नाही आणि फिजिकली आणि मेंटली आम्ही सगळेजण एकत्रितपणे रोनाल्डोसह हा सामना खेळणार आहोत. त्याच्यामुळे पोर्तुगाल या पूर्ण भरात आहेत. रोनाल्डोच्या एका विक्रमाची सगळ्यांना आस आहे, ती म्हणजे रोनाल्डोनी वर्ल्ड कपच्या बाद फेरीमध्ये अजूनपर्यंत एकही गोल केलेला नाही. त्याच्यामुळे हा विक्रम आज व्हायला नको आहे. आज रोनाल्डोचा गोल पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात क्रोएशिया आहे एक्स्ट्रा टाइम पेनल्टी पर्यंत घेऊन जाऊ शकतात, तर पोर्तुगालकडनं ब्रुनो आहेच आहे किंवा त्याच्याच बरोबर कुटिनो आहे किंवा बाकीचे त्यांचे जे खेळाडू आहेत ते सुद्धा पेनल्टी घेण्यासाठी रुबेन नवास आहे किंवा हे सगळे खेळाडू पेनल्टी घ्यायला पुरेसे सक्षम आहेत. परंतु पूर्ण वेळातच पोर्तुगाल आक्रमणाचा धडाका लावून क्रोएशियाला निष्प्रभ करेल. जसं इंग्लंडनी पहिल्या सामन्यात 4-2 असा विजय मिळवला, तसाच प्रयत्न पोर्तुगालचा असेल. नाहीतर क्रोएशिया जसा जसा सामना पुढे जात जाईल, एक्स्ट्रा टाइमला जाईल, तसं क्रोएशिया हा एक गोल मारून निसटता विजय मिळवायला पूर्ण आपली ताकद लागेल. निश्चित. खूप खूप धन्यवाद आशिष सर, आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. आता आपण पाहतोय की फिफा वर्ल्ड कपची शर्यत आणखी रंजक होणार आहे. पुढच्या मॅचेसमध्ये काय होत आहे, कोण पुढे जात आहे, त्याच्या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहत रहा झी 24 तास.